नमस्कार शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याचे बाजारात लिलाव बंद राहणार, कधी राहणार, काय त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट संपूर्णपणे बातमी आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा आपल्या चॅनलवरती नसाल तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेल म्हणजे घंटा नका, जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते. स्क्रीनवर बघू शकता शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. पुढील आठवड्यात 3 दिवस कांदा लिलाव राहणार बंद, काय त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट बघू शकता. या ठिकाणी महत्त्वाची बातमी म्हणजे अशी, राज्यातील तसेच राज्यातील इतर परराज्यातील बाजार समित्या बंद राहणार असल्याचं कांदा मार्केट येथील दिनांक 29 ते 31 मार्च रोजी व्यवहार व कांदा लिलाव बंद ठेवावेत अशी मागणी केली होती. त्यामुळे बाजार प्रशासनाने कांद्याचे लिलाव 2 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वच कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दिनांक 29 मार्च आणि 31 मार्च रोजी कांदा विक्रीसाठी आणू नये असे आवाहन बाजार समितीने केले आहे. तसेच दिनांक 1 एप्रिलपासून कांदा लिलाव पूर्ववत चालू राहतील असे बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रंभाजी सूळ, सचिव अभय विसे, सचिव संजय काळे यांनी कळवले आहे. आणि एकंदरीत मार्च एंडमुळे तुम्हाला माहितीच आहे, बाजार समित्या बंद राहतात, तसेच काही आहे. आणि एकंदरीतच या ठिकाणी मार्केट बंद राहणार असल्याचं महत्त्वाची अपडेट घडामोड आलेली आहे. धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. व्हिडिओ माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट्स, ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी सर्वात अगोदर पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि एकंदरीतच बँका बंद असल्यामुळे, या ठिकाणी आर्थिक व्यवहार होत नसल्यामुळे या ठिकाणी कांदा लिलावसुद्धा बंद करण्यात आलेला आहे. तर व्हिडिओ पुढे तोपर्यंत इथेच थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. लाईक, चॅनल सबस्क्राईब आणि कमेंट करा. मात्र व्हिडिओ पुढे तोपर्यंत जय महाराष्ट्र.